एडिनबर्गच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी या स्कॉटलंड स्थित कॉलेजमध्ये महर्षी सुश्रुत यांचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात आला. मित्रांनो, हा प्रकार कित्येक लोकांना एक सामान्य घटना वाटली असेल, पण ही सामान्य घटना नाही. ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण सुश्रुत हे महान असे ऋषी होऊन गेले की ज्यांनी प्राचीन वर्षांमध्ये आपल्या भारतामध्ये वाराणसी येथे शुश्रूषा कशी करावी याच्याबद्दल अनेक संशोधन करून अनेक लेख लिहिलेले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये 300च्या वर शस्त्रक्रिया कशा कराव्यात याचं प्रचंड संशोधन केलेलं आहे. त्याचे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर 120 हे शस्त्रक्रिया करताना लागणारे 120 प्रकारचे अवजार त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. मग त्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जरी असेल, डोळ्याची सर्जरी असेल, नाकाची सर्जरी असेल, या सर्व शस्त्रक्रियांचं अद्ययावत ज्ञान सुश्रुत ऋषींनी आपल्या सुश्रुत संहितामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता ह्या क्षणाला जगाला हे पटलेलं आहे की प्राचीन भारतामध्ये जे काही संशोधन केलं गेलेलं आहे, हे संशोधन आताच्या संशोधनाच्या कित्येक पट आधी केलं गेलेलं आहे. आणि म्हणून आज जगामध्ये भारतीय तत्वज्ञानाची, भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या संहितेची, ऋषीमुनींनी शोधलेल्या संशोधनाची, ग्रहताऱ्यांची आज प्रचंड क्षमतेने जग हे शोध करत आहे, अभ्यास करत आहे. योगा हा देखील त्याच्यातलाच एक छानसा प्रकार जगाने आत्मसात केलेला आहे. मित्रांनो, आज आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आत्ताशी महर्षी सुश्रुत यांचा जगाने स्वीकार केला. अजून असे अनेक शोध आहेत, असे अनेक ऋषी मुनींनी त्यांच्या लेखामध्ये असे अनेक शोध लावून ठेवलेले आहेत की जेणेकरून त्याच्या साहाय्याने जगामध्ये अनेक क्रांतीच्या घटना घडतील. आणि त्याचा मुख्य पाया हा भारतीय सनातनींमध्ये आहे, भारतीय ऋषींच्या मुळामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने युरोपियन कंट्रीचे अनुकरण न करता आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, आपल्या ऋषीमुनींनी काय शोधून ठेवलेलं आहे त्याचा शोध घ्या. आणि त्या जेणेकरून भारतीय हा जगात सर्वश्रेष्ठ कसा राहील याचा आपण प्रयत्न करूया. तुर्तास आपल्या भारतीयांचा हा सन्मान सर्व